महानगरपालिकेचा दादरमध्ये निकाल लागलेला आहे व आपल्याबरोबर मनसेचे युवा कार्यकर्ते सगळे आहे व प्रचंड आनंद मुंबईकरांना आज झालेला आहे। खरं तर मुंबईमध्ये कोणता ब्रँड चालणार का ठाकरे ब्रँड संपला अशी फडणवीस बोलत आहे, पण मुंबईकरांना दाखवून दिला आपण दादरमध्ये आहे। दादा काय एकंदरीत काय वाटतं आपल्याला? आम्हाला आता बोलू नाही शकत असं एवढा उत्साह वाटतो आणि जे लोक बोलत होते की आमचा पक्ष संपलाय, शिवसेना संपली आहे, मनसे संपलंय, त्या लोकांना इकडे संपवून टाकलंय, इकडे गाडून टाकले त्या लोकांना। आम्ही लोकांनी ज्यांचं पण बडबड चालू होती की तुम्ही हे कामं नाही केली, तुम्ही हे कामं नाही केली आहेत, ते लोकांना आमच्या कामाच्या जीवावरती आम्ही लोकांना पैसा फेकून नाही आलोय। जे पण आमच्याकडे मतं आली आहेत सगळे निष्ठावंत आहेत आणि ते लोक आलो आहेत आम्ही, बाकी कोणाचा आम्हाला फरक नाही पडणार। आमचे आता जे लोक आहेत ते निवडून आलेले आहेत आणि मला कितीही पैसा टाका, तुम्हाला जे आवडेल ते टाका, साड्या वाटा, डोळ्या वाटा, काही वाटा, आम्ही लोक मतदान करणार तर फक्त ठाकरे बंधूंना आणि त्यांनाच निवडून आणणार। पैसा पसरला, सरवडकर घसरला, वाटल्या साड्या त्यांच्या वळल्या गाड्या, गेला सदा घसरला झोपला रे। काय वाटतं दादा आपल्याला? एकदम मस्त वाटतं या आज खूप भावुक क्षण आहे मनसैनिकासाठी। आज आमचे बरेच सीट आलेत आणि आज मराठी माणसासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। जे बोलत होते आम्ही येणार नाही, आम्ही येऊन दाखवलं इकडे। जय महाराष्ट्र नवनिर्माण एकंदरीत पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकी काय परिस्थिती, कोणाच्या किती सीट्स आल्या भाजप आणि उद्धव ठाकरे सेना? आतापर्यंत असं दाखवलं जातात की भाजपाचे जास्त सीट आलेत, पण जोपर्यंत निकाल नाही लागत तोपर्यंत हे कसे दाखवतात की यांचे सीट्स आलेले आहेत जास्त। हे सगळं खोटेपणा आहे जे दाखवत आहेत, ते जे असेल ते असेल, जो जिंकणार आपली लाल म्हणायचं, त्यांना फक्त शोषा करायची आहे। ते लोकांना त्यांच्याकडे फक्त 100 निष्ठावंत लोक शोधवून दाखवा, आम्ही लोक मानू मग त्यांना। कोण पण निष्ठा नाही, सगळे इकडून चोरलेले आहेत, तिकडून चोरले आहेत आणि उभे केलेले लोक चोरलेले, इकडून तिकडून सगळे काही चोरलेले लोक आहेत। एक भाजपचा कार्यकर्ता दाखवा मला, सेनेमाना चोरला, मनसेमाना लोक चोरले, त्या लोकांनी सगळे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष निर्माण। आपल्याबरोबर या ठिकाणी महिला सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। ताई काय वाटतं, मुंबईमध्ये सगळ्यांच्या मनात एकदम आनंद अश्रू आज आलेला आहे, काय वाटतं आपल्याला? नक्कीच हा अश्रूचा क्षण आहे सगळ्यांसाठी। ही मुंबईची मराठी माणसांची मुंबई आहे, इकडे मराठी माणसंच गाजवणार। कोणी भाड्याची माणसं आणा, तुम्ही UP वरून गाड्या आणा, काही आणा, मराठी माणूस निष्ठावंत आहे आणि इकडे मराठीच गाजणार। ठाकरे अँड ओनली ठाकरे, वी बिलीव्ह इन ठाकरे। खरं तर मेन म्हणजे विधानसभा पण झाली, लोकसभा पण झाली, पहिल्यांदा त्यांची पायाखालची वाळू सरकली होती, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या त्यांनी जाणीवपूर्वक निवडणुका लांबवल्या। मेन म्हणजे काय वाटतं ते आपल्याला? अरे तुम्ही काहीही करा, तुम्ही मुद्दाम करा, काहीही करा, हा मुंबई महाराष्ट्र आणि मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, इथं ठाकरेच निवडून येणार। आणि आता दोन्ही भाऊ एकत्र आलेत म्हणजे खूप जास्तच मराठी माणसांचा आज विजय झालेला आहे। खरं तर फडणवीसांनी खूप मोठे आरोप केले होते की ठाकरेंनी मराठ्यांना मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप केलं, ठाकरेंनी कायमच विश्वासघात केला व आमचं हिंदुत्व जे आहे ते मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरल, पण ठाकरेचं हिंदुत्व हे फक्त भगविशाल मतांसाठी अंगावर घेता आणि मतासाठी मतं बदलतात। तरी पण मुंबईकरांनी दाखवून दिलं, आज आम्ही दाखवून दिलंय। आज इकडे एक सकारात्मक विचार, प्रभुत्व, नेतृत्व आणि लोकांच्या विश्वासाला आम्ही जिंकलेला आहे। तसं विशाखा राऊत मॅडम आणि किल्लेदार यांच्या कार्यक्षमतेचा आज विजय झाला, आज ऐतिहासिक विजय। आणि कोणी किती आरोप करू दे, काही करू दे, जनतेला सगळं माहिती आहे आणि ठाकरे ब्रँड कायमच राहणार आहे। काय वाटतं ताई आपल्याला? दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणून हा विजय मिळाला आणि हा विजय आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आज आहे। खरी शिवसेना खोटी शिवसेना? खरी शिवसेना आमची आहे। आता दाखवून दिला मुंबईकरांनी, दाखवलं। काही लोकांची तोंड सुद्धा काळी झाली, कारण त्यांना खूप हे झालेलं की किल्लेदारला दिली तर त्यांचा जीव खूप वर खाली झाला होता आणि त्याच्यामुळे ते निघून पण गेले। अच्छा ठीक आहे, काय वाटतं ताई आपल्याला? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हा जल्लोष आहे आणि असाच जल्लोष राहणार पुढे। मराठी माणसं एकत्र येणार आणि हा विजय आमचाच आहे। काय वाटतं ताई आपल्याला? नाही खूप 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 आनंद, बोलायला पण होत नाही, एवढं इमोशनल झालोय ना आम्ही आणि खूप एक्साइटेड आहे, खूप आवडला आम्हाला विजय। मला असं म्हणायचं आहे, जरी आज मी धरतो सॉरी
आज जरी शिवसेनेचे सीट कमी आले असतील पण सर्व मराठी लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भविष्यात आपल्याला आपला महापौर बसवायचा आहे. आज तुम्ही झोपलेल्या पुढे जागे व्हा आणि ज्यांनी आज जे निवडून आले होते आणि नंतर त्यांनी पक्षांतर केलं त्यांच्या मागे विशाखाताई बोलल्या त्याप्रमाणे त्यांच्या मागे शिवसेना होती म्हणून ते निवडून आले होते. आता त्याचा रिझल्ट लागलेला आहे. ते जास्त सांगायचे गरज नाही. मुंबईकरांनी खरं दाखवून दिलं का खरी शिवसेना कोणती? खरी पैसा पसरला, साड्या घसरल्या. काय 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 पैसा पसरला, साड्या घसरल्या. साडी वाटून सगळे भेटले. 1,500 संपले. खरी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आमची उद्धव ठाकरेंची शिवसेना. दोन्ही भाऊ पैसा पसरला, पैसा पसरला, पैसा पसरला, घसरू द्या ना, घसरू द्या. यामध्ये या प्रभागाच्या उमेदवार प्रिया सरवंतर गुरव यांनी या नंबरबद्दल एक ऑब्जेक्शन रेज करून मतदान यंत्रातील मतदान नंबरवर ऑब्जेक्शन रेज करून 10, 20, 30, 40 व 50 असं रिकाऊची मागणी केली होती. मात्र यामध्ये त्यांना जे नंबर आहेत ते दाखवलेले आहेत बदललेले आणि या व्यतिरिक्त हरकतीनं ईव्हीएमचं ज्यावेळी मतमोजणी झाली त्यावेळी मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित होते. हरकतीमध्ये तथ्य दिसून येत नाही त्यामुळे रिकाऊची विनंती मान्य करता येणार नाही. प्रभाग क्रमांक 191 यामध्ये उमेदवार निहाय मिळालेली एकूण मतं विशाखा शरद राऊत 13,236, प्रिया सरवंतर गुरव 13,039, पायाला लागेल 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 लागेल. सरवंतर पडले ना आम्ही नाही पडणार आहे. शिवसेनेचा